दृश्य विमान उतरलेलं आहे आणि अमरावतीच्या रनवेवरून आता विमानतळाकडे येत आहेत मुख्यमंत्री। सगळा एका लाईनीत असलेला हा व्हीव्हीआयपी लोकांचा ताफा आपल्याला बघायला मिळतोय। अजित पवार, गिरीश महाजन, इकडे केंद्रीय मंत्री दिसतायत, एकनाथ शिंदे आहेत, असे सगळे व्हीव्हीआयपी एकाच फ्रेम मध्ये आपल्याला बघायला मिळतात। संजय, काय सांगाल? निश्चितच सगळे व्हीआयपी जे आहेत नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे। या विमानाला वॉटर सॅल्यूट देखील देण्यात आलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वांचं आगमन जे आहे ते या विमानतळावर झालेलं आहे। विमानतळावर त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि जे प्रवासी आज 12:30 वाजता याच विमानाने मुंबईच्या दिशेने जाणार आहेत, त्यामुळे निश्चितच अमरावतीकरांमध्ये आणि एकूणच या अमरावतीच्या आसपासचे जे जिल्हे आहेत, यवतमाळ जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, या सर्वांना हे अमरावतीचं विमानतळ जे आहे ते सोयीचं ठरणार आहे आणि अमरावतीहून मुंबईसाठी विमान सेवा सुरुवात केली जाणार आहे आणि त्यानंतर या अमरावतीच्या विमानतळावरून नजीकचं असलेलं सुरत असेल किंवा दिल्ली असेल इत्यादी ठिकाणी देखील प्रवासी विमान सेवा जी आहे ती सुरू केली जाणार आहे। सोबतच अमरावतीच्या या विमानतळावरून देशातलंच नव्हे तर आशिया खंडातलं सगळ्यात मोठं वैमानिक प्रशिक्षण केंद्र म्हणजे पायलट ट्रेनिंग सेंटर जे आहे ते पायलट ट्रेनिंग सेंटरचं देखील लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। एअर इंडियाचं वतीनं हे पायलट सेंटर चालवलं जाणार आहे, त्यामुळे निश्चितच भारताच्या नकाशावर अमरावतीचे महत्व जे आहे ते महत्व वाढणार आहे। नक्की। आणि या व्यतिरिक्त मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे काही विशेष असे कार्यक्रम आहेत अमरावतीत महत्वाचे, तर त्याच्याविषयी सुद्धा काय सांगता येईल? निश्चितच यानंतर अमरावतीचा हा एअरपोर्टचं उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वतीने जे प्रकल्पबाधित शेतकरी होते, या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचं गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होतं की त्यांची जेव्हा शेती या प्रकल्पामध्ये गेली, MIDC मध्ये गेली किंवा इतर जे पाण्याचे प्रोजेक्ट धरणात गेली असेल, त्यांना त्यावेळी मोबदला जो अत्यल्प मिळाला होता त्यामधला आता वाढीव मोबदला त्यांना देण्यात यावा, यासाठी महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संजय काही क्षणासाठी थांबवते हे, पण ही दृश्य फार महत्वाची आहेत। अमरावती विमानतळाचं लोकार्पण होत आहे। अमरावती विमानतळावर विमान उतरलं आणि जसं आता संजय सांगत होते की वॉटर सॅल्यूट देण्यात आलं या विमानाला आणि त्यानंतर विमानतळ सुरू झाल्याची एक अधिकृत घोषणा आपल्याला म्हणता येईल। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री एका फ्रेममध्ये आपण बघतोय आणि अमरावती विमानतळ आजपासून सुरू झालं या अधिकृत घोषणा या फोटोमधून होती असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। संजय।